देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुखी समाधानी घर कुठलं कुठलं तर ज्या घरामध्ये सोनं चांदी भरपूर आहे किंवा पैसे भरपूर आहेत ते घर म्हणजे सुखी समाधानी नाही. ज्या घरातून सकाळ दुपार संध्याकाळ हसण्याचे आवाज बाहेर येतात ते घर म्हणजे सुखी आणि समाधानी घर. तर अशाच सुखाच्या आणि समाधानाच्या सफरीवरती निघूया. पाहूया कॉमेडीची बुलेट ट्रेन हो दे गल्ला आणि स्वागत करूया. ए तू गपरे ते कुठे गेले. हा जयंबे फरसाण सेंटरचा ढोकळा आहे ना तू खाऊन बघ. हा तुला खूप आवडेल. हा मला ढोकळा खरंच खूप आवडतो. वा खा. ये दादा वर ये दादा वर कौरा वाटा लावलाय मोठा कौरा वाटा लावलाय मोठा बोंबील वाकडी कोलमी काठी हल्लाय मावरा जे राजे ये दादा वर ये दादा वर घे मुनग्या पापलेट घे. आवडा मोठा लावलाय वाटा आवडा मोठा लावलाय वाटा घे मुनग्या पापलेट घे. वा वा वा. ढोकळा ढोकळा घे. नाही पापलेट घे पापलेट. ढोकळा घे. नाही पापलेट पापलेट. नाही पण म्हणजे ढोकळा पण छान आहे पापलेट पण छान आहे पण ढोकळा पापलेट अशी डिश नसते त्यामुळे असं कसं खाणार. नाही तू सांगितलं ना माका की तुका पापलेट खाऊ आवडता म्हणून मी खास आता गाडीवरसून करून आणलंय. अरे मी सुद्धा जय अंबा फरसाण सेंटरचा स्पेशल ढोकळा आणला तुझ्यासाठी. नुनबाई बेन खाऊन बघ खाऊन बघ. तू हे खाऊन बघ. बरं खाऊ आपण खाऊ पण नंतर थोड्या वेळाने खाते मी चालेल ना. हा ते द्या इकडे मग. हा खाऊन बघ. ढोकळा आणि जिलेबी आधी खाते नको खाऊ. हे खा. हो 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 व्हेज खायचं का नॉन व्हेज खायचं याचा निर्णय आपण एपिसोड संपल्यानंतर घेऊया. हा प्लीज चालेल सुरू करूया. हा मग जाऊन बसा. याच्याबरोबर कोण बसणार. शुगंधा बेन बरोबर कोण बसेल. चालतंय बा. ठीक आहे बसतो. नाही ते बसले ठीक आहे पण आता हे कुठे ठेवू मी. एक मिनिट मी सांगतो कुठे ठेवायचे ते सांगतो मी. एक मिनिट वा. दे माझ्याकडे मी ठेवून येतो. थँक्यू काहीतरी उपयोग झाला तुझा. आता इथे ना एक क्विज शो होणार आहे आणि क्विज शो साठी काय गरजेचं असतं तर जनरल नॉलेज हे फार महत्वाचं असतं इम्पॉर्टंट असतं. पण हे जे जनरल नॉलेज आहे ते जनरलच असेल तर काय होऊ शकतं आपण इकडे पाहूया. कुठे ठेवून आलास. व्यवस्थित ठेवलंय पापलेट आणि ढोकळा. कुठे. पोटात. ए सगळ्यांना खायचं तू मेलास तुला ना लॉस पडणार आहे. बस इथे. त्याला आता कामाला सुरुवात. नमस्कार मी तुमचा लाडका होस्ट माझं नाव समीर. तुम्ही बघताय तुमचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे XYZ मराठी आणि तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कोण होणार अतिशहाणी सूनबाई 2016. आजच्या या स्पर्धेसाठी आम्हाला खूप स्पर्धक अपेक्षित होते पण आज गणपती विसर्जन असल्यामुळे एकही स्पर्धक आम्हाला मिळालेला नाही. आजचं जे शूटिंग आहे ते होणं फार क्रमप्राप्त आहे. ते होणं गरजेचं आहे कारण शो मस्ट गो ऑन. म्हणून शेवटी आमची काही माणसं जी होती समोरच्या चाळीत गेली. एका वहिनींना भेटले त्यांच्या हातपाय आम्ही पडलो आणि त्यांना इथे घेऊन आलेलो आहोत. ST स्टँडवर सुद्धा एक वहिनी आम्हाला भेटला त्यांना तिथून इथे आणलेला आहे. पण तुम्हाला मी खात्री देतो आजची स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार. सगळ्यात आधी आपण स्वागत करूया आपल्या स्पर्धकांचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या स्पर्धकांसाठी.
नमस्कार नमस्कार वहिनी नमस्कार. सरस्वती नाव आहे माझं. हो सरस्वती वहिनी स्वागत आहे तुमचं. आपलं नाव? माझं नाव पूनम. तुमचं माहित नाही मला. नाही तसं नाही. आपलं म्हणजे आपलं नाही हो. तुमचं नाव काय? आपलं नाव म्हणलं कमाल आहे म्हणजे तुमचं नाव काय? मी आताच सांगितलं माझं नाव पूनम. डबल ग्रॅज्युएट विथ डिस्टिंक्शन पुणे विद्यापीठ. PhD इन संस्कृत. तुम्हाला नाव विचारलंय पत्ता सांगू नका तुम्ही प्लीज. मी माझं एज्युकेशन सांगतेय. हे एज्युकेशन आहे? हा. मग पत्ता कुठला आहे? चिंचेच्या झाडासमोरची चाळ. एवढंच? कमाल आहे. कापड वेगळे पण पत्ता आमच्यासारखाच आहे. व्हेरी गुड. तुमचं स्वागत आहे. तुमचं मी दोघींची स्वागत करतो. तुम्हाला मी नियम ऑलरेडी सांगितलेले आहेत. तुमच्यात एक छोटीशी स्पर्धा होईल. अतिशय सोपी स्पर्धा असेल. ती जी जिंकेल ती होणार आहे अतिशहाणी सूनबाई 2016. आणि तिला मिळणार आहे एक 4 व्हीलर कार. येस. स्पॉन्सर्ड बाय www. कसं फसवलं.com. आता आपण सुरू करूया. काही छोटेसे नियम आहेत ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. नाही थांबा. काय? आमच्या यांना विचारावं लागेल. म्हणजे आमचे हे आहेत ना. हो असं वाद काय एकदम आत काय जात आहे? आमचे हे आहेत ना सरपंच आहेत नगर जिल्ह्यातल्या खाली फोंद्रू गावचे. बरं. तर त्यांना विचारलं नाही ना तर त्यांचं डोकं लई तापत्या बरं का. हे बघा तुमच्या घरचे प्रोटोकॉल इथे पाळता येणार नाही. कळलं? हा माझा शो आहे. नाही जमणार. आत ठेवा ते. आत ठेवा. हा माझा शो आहे. इथे तुम्हाला घरचे प्रोटोकॉल सांभाळता येणार नाही. सगळ्यात आधी पहिला राऊंड आहे तो जनरल नॉलेज राऊंड. तुम्ही तयार आहात का? जनरल नॉलेजचा प्रश्न हा तुमच्या समोर. मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव काय? मी प्रश्न रिपीट करतो. मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव काय? मोहनदास करमचंद गांधी नाव काय? येते सांगा लवकर सांगा. मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव दादाभाई नवरोजी. काय बोलतो? दादाभाई नवरोजी कसं असेल? दादाभाई नवरोजी नाही. मोहनदास रानडे. काय बोलताय? सूट होत आहे. नाही पण याच्यात गांधी बसत नाहीये. मोहनदास लोकमान्य टिळक. आता मी तुम्हाला विचारतो मी मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव काय? काय विचारू का? माझा शो सांगितलं ना. फोन आठवा सांगून टाकतो तुम्हाला. एक मिनिट रडू नका. हे बघा माझा ऐका तुम्ही. मी असाच ओरडलो तुम्हाला. मला पकडून आणले स्टँड वरून. आधी मला फसवलं. तुम्ही सांगितलं सोपे प्रश्न विचारणार. एवढे अवघड विचारता मी जाते. नाही ऐका माझं ताई ऐका. खूप सोपा प्रश्न आहे. थोडंसं डोकं लावलत ना तर सोपा प्रश्न आहे. मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव काय? येत आहे का तुम्हाला? मी थोडासा क्लू देतो. मला सांगा तुमचं नाव काय? सरस्वती. पुढे काय त्याच्या? सरस्वती भाऊराव बेले. आता सरस्वती भाऊराव बेले. याच्यामध्ये भाऊराव आहे. त्याचं मोहनदास करमचंद गांधी ह्याच्यामध्ये काय? नाही पण तुम्ही तर मला म्हणाले का बाबा वडिलांचं नाव सांगा. भाऊराव तर माझ्या नवऱ्याचं नाव आहे. मग मोहनदासचा नवरा कसं काय असू शकतो? हरकत नाही. काही हरकत नाही आहे. मला सांगा तुमच्या लग्नाच्या आधीचं नाव काय? छबू. काय नाव आहे? छबू. नाही म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास करून नीट व्यवस्थित विचार करून ठेवलेला नकोय. त्याच्या आधी म्हणजे जेव्हा अंदाज नसतो ना बाबा मुलगी काय होणार मोठे म्हणी त्याचा अंदाज तेव्हा ठेवलेला असतो बघा आई वडिलांनी. ते नाव काय? पाळण्यातलं नाव काय? भवानी. काय आई वडिलांचा अंदाज आहे. बरोबर आहे. दोन्ही वेळेला बरोबर आहे. भवानी. पुढे भवानी दिनकर तावडे. भवानी दिनकर तावडे. आता मला सांगा तुमच्या वडिलांचं नाव काय? दिनकर. आता मला असं सांगा. आता मला असं सांगा मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव काय? दिनकर. तुमचे बाबा काय विश्वाचे बाबा आहेत? यांना विचारून सांगते. मी तुम्हाला सांगितलं ना. सरळ सांगतोय. मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव करमचंद आहे. काय आहे नाव? ही
राऊंड इथे संपलेली आहे आपण पुढच्या राऊंड कडे वळतोय याच्या पुढची राऊंड आहे डम शेराज राऊंड हा डमशेराज ते खेळतो बरं का आम्ही आमच्याकडे लग्न विग्न खेळतो Yes, yes. ते येणारच आम्हाला हो बरोबर आहे हा. मी तुम्हाला एक एनॅक्टमेंट करून दाखवणार आहे हा. तुम्हाला पिक्चरचं नाव ओळखायचंय हा करा करा तुम्ही तयार आहात का सगळे हा करा हा सागर सागर त्याच्यात नाही का ती डिंपल कपाडी असं करते बडे मिया छोटे मिया नाही बजरंगी भाईजान अरे नाही हो. त्याच्यात नाही का सलमान असा उभा राहतो नीट बघा हो हे बघा धूम 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 अरे श्री 420 राज कपूर आता तर बरोबरच अरे आहे. नाही हो मगाचपासून करून दाखवताय जीवात रक्त आठवतोय मी काहीतरी वेगळेच पिक्चर सांगताय तुम्ही हा वेगळा पिक्चर करून दाखवताय मी आता काय झालं मला उत्तर येत आहे बोला ना 22 जून 1897 हे काय चाफेकर बंधूंनी केलेला रँडचा खून हे उत्तर आहे याचं हाच पिक्चर आहे हो हा पिक्चर आहे हो. शक्यच नाही अहो, मी सांगते मी सिद्ध करून दाखवते तुम्ही करून दाखवा सगळं चला गोंदिया आला रे चाफेकर बंधू पळतायत जोरात पळतायत चाफेकर बंधू पळतायत आणि आता त्यांनी खाली उडी मारली आणि ते लपले ते आजूबाजूची झाडं बाजूला करतायत दगड बाजूला करतायत दबा धरून बसले हळूहळू दबक्या रँडची हेअरस्टाईल रँड आलेला आहे चाफेकर बंधूंनी रँडला पाहिलं आणि दबक्या पावलाने चालायला लागले चाफेकर बंधू चालतायत तेवढ्यात त्यांना कुणीतरी हटकलं चाफेकर बंधूंनी असं दाखवलं की आमचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही पण त्यांच्या हातात बंदूक लपवलेली आहे त्यांनी रँडची बग्गी आली रँड बघितलं येत आहेत तेवढ्यात चाफेकर बंधूंनी गोळी मारली ती घोड्याच्या पायाला लागली घोडा लगत चाललाय घोडा लगतोय आणि पाय दुखतोय आणि रँडला गोळी लागली आणि रँड मेला वा पूजा वा अहो, नाही हो वेगळा पिक्चर आहे हो दाखवतोय तुम्ही वेगळाच पिक्चर आहे का हो. अहो, किती कठीण पिक्चर देताय तुम्ही सोपे द्यायचे ना सायराट सारखे अरे मग हे काय होतं सगळं तिकडे तो बसलाय ना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला तो बडवतोय ते काय होतं सगळं हे सैराट होतं हो अहो नका खाऊ एवढी बोट संपतील एक दिवस बोट मग हळदी कुंकू मनगटाने लावणार हे बघा त्यांनी म्युझिक वाजवलं ना तेव्हाच मी ओळखलं होतं की ही सैराट फिल्म आहे पण म्हटलं आपण कॉम्पिटिशनला आलोय ना इतके सोपे कसे प्रश्न असतील काहीतरी कठीण प्रश्न असतील म्हणून आम्ही तशी तयारी हे बघा मुळात ना तुम्ही स्वतः खूप कन्फ्युज आहात त्यामुळे तुम्ही ही राऊंड संपलेली आहे आता पुढे खेळाची राऊंड आहे कोण खेळ आवडतो जिंकलं या राऊंड मध्ये कोण जिंकला आता अहो, काय जिंकलं काय एक तरी उत्तर द्या नीट आधी पुढची खेळाची राऊंड आहे तुम्हाला खेळ आवडतो का सगळ्यांना हा आता बघा हा ही बादली इथे मी ठेवणार आहे तुम्ही इथे उभं राहायचं आहे हा आणि इथून बरोबर त्या बादलीत बॉल टाकायचा आहे हा जिचा बॉल पडेल ती जिंकली लक्षात आलं चालेल प्रश्न बिश्न काही नाही ना नाही, प्रश्न बिश्न काही नाही, खेळायचंय, हा. कुठला बॉल टाकायचा हा बॉल टाकायचा आहे हा बॉल या बालदीत टाकायचा हा. आहे मला सांगा एक टप्पा पडून बालदीत पडला पाहिजे का नाही कसाही चालेल म्हणजे तो बालदीत राहिला पाहिजे बालदीत राहिला तो काय माणूस आहे का नाही हो संपत आलं की जोक कसले करताय तुम्ही नाही, तो तिकडे असा पडला पाहिजे हो कळलं का तुम्हाला ओके. एक टप्पा पडून बालदीत पडला पाहिजे की दोन टप्पा पडून की
डायरेक्ट. नाही तसं नाही, तुम्ही बालदीचा टाकलात ना की कुठेही टप्पा पडून बालदीत गेला पाहिजे, ते महत्वाचं आहे. ओके, मग साईडला टप्पा पडून बालदीत. अरे आउट. हिला बाद केलेला मी स्पर्धेतून. गप्प बसायचं आता, खूप प्रश्न विचारले. ताई तुम्ही या, सरस्वती ताई. मी येऊ ना? हा, तर तुम्ही एकटेच आहात तुम्ही? हा. हा, या या. मी जिंकणार आहे बरं हा हा, का. एवढं ठीक आहे ना? एवढं ठीक आहे का? हा चालेल ना, मला जमणार आहे. बघा तुम्ही आता. हा, 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 हा. टाकू का? हा, टाका. टाकू ना? 1 2 3. आई गो. हरकत नाही. हे बा, मी थोडस जवळ तुम्हाला सोपं करतो. हे घ्या, आता इथून टाका. हा, आता येणार हा. का? 1 2 3. हे हो, मागे कसा टाकलात तुम्ही बॉल? मागे कसं केलं? मागे कसं म्हणजे काय? पुढे आहे ना बादली, पुढे टाका ना बॉल तुम्ही. हो ना? एक मिनिट मी सांगू का, हे ना वर्कआउट नाही होणार. आउट. खूप बोललात तुम्ही. ऑलरेडी बात केलं मी. हा. मॅडम घ्या. मी खेळते ना, नाही, मला येणार आहे ना. आता तुम्ही काय सारखं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा. मी तुम्हाला हे करतो. तुम्ही इकडे आहेत ना, इकडे. हे. कसं? हे. काय करू? हा, इथून टाका. हा, चुकायचं नाही, शेवटचा चान्स आहे. चला, हरकत नाही. आई, असं ना. हा, हा. येणार आहे बरं का आता. 2 3. पडता गेलो तिकडं. आता चुकू नका. बा आता अजिबात चुका ना. शेवटचा चान्स तुम्हाला करा. हा, नीट कॉन्सन्ट्रेट करा. 1 2 3. टाका. टाकायचं. हा, टाका. हे धरा बॉल, असं समोर करा ना. आता बघा, बॉल सोडा. तुम्ही मला यांना विचारू नाही दिलं म्हणून झालंय असं. कोण आहेस कोण तू? एवढी माठ कशी असू शकते बाई? अरे का अक्कल आहे का डोक्यात तुझ्या? हा, बटाटे भरलेत का? एवढं मी तुला दिलं, सगळ्या क्लू देतो सकाळपासून. बघा, तुम्ही तिला ओरडू नका. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हा ना, असा बॉल घ्यायचा, हा तो असा मध्ये ठेवायचा आणि बघा किती सोपं आहे. हे वर्कआउट होतं. मी जिंकलेली आहे. मी हा गेम पूर्ण केलेला आहे. मी जिंकलेली आहे. काय गं बाई, या माणसाने मला आमच्या यांच्याशी बोलू दिलं असतं ना, तर मी जिंकली असती. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं असतं मी. ओ थांबा ना. हे बघा, तुम्ही खूप एक मिनिट. अरे समीर भाया, अरे मला तरी बोलवायचा ना. मी जरी फरसाण सेंटरवर फरसाण ढोकळा जरी विकत असलो ना, तरी आपल्या मेंदूमध्ये ढोकळा नाही, आपला मेंदू तल्लक आहे. हा, नाही, एवढं सोपं नाहीये ते. काही प्रश्न सुद्धा वेगळे असतात, त्याची प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत पटकन. असेही प्रश्न आपल्याला फेस करायला लागतात. मी तुम्हाला एखादा विचारू शकतो, तुम्हाला येत असेल तर तुम्ही सांगा. हा, विचारा. 15 ऑगस्ट कुठल्या महिन्यात येतो? सांगा उत्तर. कॅलेंडर पण विसरलो. अरे सांगा ना. 2 ऑक्टोबर. अरे काय बोलताय तुम्ही? अरे भाया थांब ना. यांचे अगाध प्रश्न आणि अगाध उत्तरं संपवण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे आपण ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कितीही प्रश्न असू देत, सध्या आपल्या बुलेट ट्रेनच्या सेटवरती एक प्रश्न आपल्या सगळ्यांना खूप सतावतोय. आपल्या वसाऱ्या अथर्वचं लग्न कधी होणार? कधी होणार? बघूया आज तरी हा प्रश्न सुटतोय का. काय समजली? एकदाची पोरगी भेटली अन पोरगी भेटली न बाई माझी लॉटरी फुटली अन भक्ती भेटली न बाई माझी लॉटरी फुटली. भक्ती 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 माय डार्लिंग माय स्वीट बेबी. झाला तू आज मना लग्नाला हो बोलस. माझ्या मनात आनंदाचे कडाम कुडून राहिले बोल. काय झालं? आनंदाचे नारियल फुटले बोल. आता तुझं माझं लग्न होणार भक्ती, लग्न होणार. हे बघ मी काय करतो माहितीये काय, आता तू मी
माझा जुना बापूस आणि नवीन आई एकदम आनंदात राहू आपण. बाप्पा आले ना का 10 मिनिटात आपण लग्न करून टाकू. 10 मिनिटात लग्न? हो 10 मिनिटातच इकडे उरकायचं असतं. 10 मिनिटाच्या वर स्किट केलं ना का गोस्वामी सर कापतात. तुला सांगतो माझा बापूस जाम खुश होईल तुला बघून. आपलं दोघांचं लग्न होणार आहे. आता माझा बापूस येणार. अरे बापूस बापूस बापूस. आलो आलो वसाड्या. किती वर वाटतोस हा? किती वर वाटतोस माय डिअर सन अथर्व. How are you? I am fine. I am fine. Very I am nice. एकदम लय फायन आहे बाप्पा. मी खरं बोलतो. अरे ये बघ कोण आणलं मी. बघ कोणाला आणलंय. आता आपल्या नवीन आईला अजिबात काम करायची गरज नाही. बोल. शाबास बेटा अथर्व शाबास. आय एम प्राऊड ऑफ यू. अरे केवढा मोठा वसाड्या पराक्रमाचं काम केलेला आहेस तू. ए बाई ती किचन मधली भांडी घासून घे सगळी. फरशी पुसून घे. हो काय करते त्याला कोण भांडी वाली. अरे ही माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. हिच्या मांग लागून लागून कुठं ही आता तयार झालेले. ही माझ्याशी लग्न करणार आहे पप्पा. माझ्या राजहंसा बेटा अथर्व आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू थँक्यू. अरे आज माझ्या मनासारखं तू सगळं केली नाही. मी तुला बोललो होतो म्हणजे या पोरीवर तू लग्न करणार आहेस? ती पोरगी बाप्पा. अरे वा 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 पोरी. अगं तू माझ्या मुलाला लग्नासाठी हो म्हणालीस. मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. असू दे आशीर्वाद देतो. आशीर्वाद बाळा मला आनंद झालेला आहे. पोरी लग्न करा हरकत नाही पण त्याच्या अगोदर ना मला तुला काही प्रश्न विचारायचे. जरा बसून घे. बापूस काय फालतूगिरी. रे यो तुझा अधिकार आहे. तू विचार काय पण. बस रे अथर्व राजहंसा. आता येईल प्रश्न विचार. तर मुली तुझं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? मी ना सध्या 40 नंतरचे विवाह संबंध याच्यावर PhD करतेय. नाही फालतू फापट पसारा मला नको. मी काय विचारतो तुझं शिक्षण किती झालेलं आहे होय का नाही. म्हणजे 10वी पास आहेस का 10वी नापास आहे. किती इयत्तेपर्यंत शिकले हा सांगशील का नाही. अहो मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आर्ट्स मध्ये. आर्ट्स पप्पा. पोरी मला माफ कर. हे लग्न नाही जुलू शकत. काय फालतूगिरी. अरे पप्पा त्याने PhD केले. मी 10वी नापास. अरे हो अरे तुला कळतंय का नाही. अरे हा ती आर्ट साइडला शिकलेली आहे. अरे आपल्या घरानं काय आहे. अरे आपला घराणा सायन्सचा घराणा आहे. सायन्सचा. अरे ह्या घराण्याची यांची आपली अटी तुटीची जुळवणी होणारच नाही आहे. असं काय करतो रे. ती MA झाले MA. मी 10वी नापास आहे ना. वसाऱ्या तू 7वी नापास आहे. बेटा अथर्वा अरे मी जरी 7वी नापास असतो ना तरी मी 7वीला सायन्स घेऊन बसली नाही. आणि मला एक गोष्ट सांग काय. तू 10वीत कुठल्या विषयात नापास झालेला आहे? सायन्स मध्ये. म्हणजे सायन्सचं कल्चर आपल्या घराण्याला आहे का आहे का ना मला सांग. नाही नाही हे बघ ती सायन्स मध्ये जर शिकली असती ना तर मी लग्नासाठी तडजोड केली असती. नाही असं नाही चालेल ना मग बापूस मी एक काम करतो. मी तिला 10वी मध्ये सायन्स घेऊन बसवतो ना. पास करून टाक. असं म्हणतो ठीक आहे. आता तडजोड करायला काय हरकत नाही असं म्हणतोय. तर माझा लाडका आहे पुत्र आहे का नाही त्याच्यासाठी सगळं करावं लागतंय. बस पोरी तुला मी दुसरा प्रश्न देतो. बस अथर्व राजहंसा काय आहे दुसरा प्रश्न असा आहे बाय तू राहायला कुठं आहे? मी गोरेगाव वेस्ट. एकदम बेस्ट आहे पप्पा. एकदम बेस्ट आहे. पोरी मला माफ कर. काही झालं आता. हे लग्न नाही जुलू शकत. अरे कसं नाही चलू शकत. ज्याला आपण ईस्टला राहतो ती वेस्टला राहते. कौरात जवळ होतोय वासाड्या. अरे मी जर मनात आणलं ना तर 56 पोरी उभ्या करीन तुझ्यासाठी. अरे नको 56 मला ही भेटली ती एक राहून द्या. काय करतो आता कमाल. असं काय करतोस अथर्वा. अरे आपलं ईस्टचं कल्चर आहे तिचं वेस्टचं कल्चर आहे. आणि ही वेस्टला राहते आणि ईस्ट वरना वेस्टला जायला रिक्षा पण मिळत नाही. अरे पण मी जरा सहन करायला तयार आहे ना. थोडं ऍडजस्ट करणार. अरे हो हो ऍडजस्ट करा. बरोबर आहे सगळं. आता म्हणजे हा जो माझा सुपुत्र लाडाचा आहे का नाही राजहंस हे सगळं बरोबर आहे. ठीक आहे मी एवढा ऍडजस्ट करीन. बस दुसरा प्रश्न विचारतो. पोरी तुझ्या घरात कोण कोण आहे? आमच्या घरामध्ये कुणीच नाही हो. मी एकटीच आहे. पप्पा एकटी आहे.
काय लफरं नाही जाला तयार होणार आहे लग्न. माफ कर पोरी, आता तर हे लग्न मुलीच होऊ शकत नाही. आता काय प्रॉब्लेम आहे? काय बोलतोय अरे कशाला उतावील होतोस एवढा? अरे मनात आणलं ना तर 50 पोरीची लाईन लावीन तुझ्यासाठी. अरे आतापर्यंत लावल्यास तर मी बघित नाहीये का लिहायची नको. सगळं बरोबर आहे हिला. अरे तुमच्या दोघांचं भांडण झालं तर हिला हक्काचा माहेर नको तिकडे जाऊन रडायला. अरे लग्न म्हणजे 7 जन्मांचं नातं आहे, नातं. अरे 7 जन्माचा प्रॉब्लेम नाही माझा ह्या जन्माचा. अरे असं काय करतो अथर्व? अरे आपलं घराणं काय आहे? रवासाला कुठल्या घरानं सांगतोय? तुझा बाप हातगाडीवरच्या काकड्या चोरायचा, तुझा बाप कोल्ड्रिंकच्या बाटल्या चोरायचा ना, तुझा आजोबा गर्दुल्याचं चाकणं चोरायचं. वासाला कुठल्या घरानं सांगतोय तुम्हाला? रे झाला तिच्याकडे बस ना आपल्याकडे बघ. तिचा कलर बघ आणि आपला कलर बघ. वा अरण्या. अरे बापूस, आपली जीभ सुद्धा तिच्यापेक्षा काली आहे. बापूस, हिच्याबरोबर लग्न होऊ दे, हिच्याला एक चान्स दे. अरे पुढची भावी पिढी पांढरी फटक होईल. अरे कळत कसा नाही तुला अथर्वा? कळत कसा नाही? अरे तुला तर माहिती आहे, अरे तुझी आई गेल्यानंतर 20 वर्षानंतर मी लग्न केलं. अरे मला काय स्थळ येत नव्हती, महिन्याला स्थळ अशी दारात उभी असती. पण कल्चर महत्वाचा. जोपर्यंत चांगल्या कल्चरची मुलगी मिळत नाही तोपर्यंत मी लग्नच केलेलं नाही. जेव्हा कल्चर वाली मुलगी भेटली तेव्हा लग्न केलेलं आहे. अरे सब्र का फल मिठा होता है वासाड्या. सब्र का फल मिळता. किती अजून सब्र करू, सडल आता ते फल. किती सब्र करू वासाड्या. असं बोलतोस ना, सगळी फला तू खातो. मला हा बाटा तरी खाऊन दे ना. ठीक आहे, तुम्हाला जर आनंद मिळणार असेल तर मी माझं कल्चर सोडायला तयार आहे. कल्चर सोडायला तयार आहे मी. करा लग्न. भक्ती भक्ती, माझा बापूस तयार झाला आपल्या लग्नाला. माफ करा, हे लग्न नाही जुलू शकत. अहो तुमचं घराणं कुठे, आमचं घराणं कुठे? मी राहते गोरेगाव वेस्टला, तुम्ही राहता गोरेगाव ईस्टला. अहो तुमची संस्कृती म्हणजे सायन्सची संस्कृती, माझी संस्कृती म्हणजे आर्टची संस्कृती. सॉरी, माफ करा, हे लग्न नाही होऊ शकत. भक्ती, काय फालतूगिरी आहे? काय फालतूगिरी चालली तुझी? नाही अथर्व, पण मी नाही लग्न करू शकत रे तुझ्याशी. अरे बघ, तुला ना माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळेल, पण मी माझ्यामुळे तुझं आयुष्य मी नाही बरबाद होऊ देणार. त्यापेक्षा ना मी असं कुठल्या तरी आलतू फालतू येणाऱ्याशी लग्न करेल. डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, असं कुठल्याही आलतू फालतू माणसाशी लग्न करेल. पण आता मी तुझ्याशी लग्न नाही करणार. माझ्यामुळे मी तुझं आयुष्य नाही खराब होऊ देणार. नको असं करू. मी येते अथर्व. अरे अरुण भाया, तुझ्या लग्नामध्ये ना हा रतन शेठ सगळा जेवण स्पॉन्सर करणार. नाही माफ करा, मी काय म्हणतोय की आमचं आहे ना लग्नामध्ये ना नॉनव्हेजचं कल्चर आहे, व्हेजचं कल्चर नाहीये. तेव्हा आम्हाला हा जेवण चालणार नाही. काय समजलं? अरुण दादाच्या हळदीला मी स्पॉन्सिंग करते. मांदेली फ्राय, पापलेट फ्राय आणि बांगडा फ्राय आणि झिंगा फ्राय, काय पाहिजे ते. नाही माफ करा आम्हाला. आता. नाही काय बरोबर सगळं सांगतोय. काय आमच्याकडे कल्चर नाहीये हल्दीमध्ये नॉनव्हेज खायचं. काय समजले? तेव्हा आम्हाला तुमचं जेवण नको आहे. काय समजले? सगळं सांगून टाकलं. एक मिनिट. अरुणच्या लग्नात कुणी पण जेवण बनवा, पण मी वाढपायचे काम करणार आहे. मी लोकांना जेवण वाढून देणार आहे. माफ करा, आम्ही बुफे जेवण ठेवणार. वाढते आम्हाला नको. काय हा व्हेज नॉनव्हेजचा प्रश्न आणि कोण कोणाला वाढणार आहे आणि कोणाच्या ताटामध्ये काय वाढलं जाणार आहे हा कधीही संपणार नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे टॉन्सिलचं ऑपरेशन हे खरं तर अत्यंत छोटं आणि सहज सोपं असं ऑपरेशन असतं. बरं, ते झाल्यानंतर आईस्क्रीम खाता येणार, याचा आनंद सुद्धा असतो, उत्सुकता सुद्धा असते.
पण बघूया या मंचावरती हे टॉन्सिल्सचं ऑपरेशन कसं होतंय ते. अगर तुम मर जाओ डॉक्टर की छोड़ देंगे अगर तुम मर जाओ डॉक्टर की छोड़ देंगे. अरे बघू तर दे ना मला. हे काय करताय? ती सवय माझी, अशी सवय माझी. मला नाही पण सवय. या बघू दे मला, चेक करा. अहो बघू दे ना, तुम्ही जरा शांत पडून जा ना इथे. किती सुजवून ठेवलाय हो तुम्ही घसा. आई ग ग ग ग. काय हो तुम्ही कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये काम करता का? नाही नाही, ते फोन आला होता, तुमची कंप्लेंट केली त्यांनी. ते म्हणतात तुम्ही काहीतरी स्किट मध्ये सारखं घसा खाकरत असता, असं करत असता ना, त्याच्यामुळे त्यांनी दंडाचे पैसे एकत्र करून तुमचं ऑपरेशन करायचं ठरवले घशाचं. दंडाचे पैसे एकत्र केले? मग पाणीपुरीचं काय? पाणीपुरी. घसा दुखतो तरी ओरडते कशाला? तुम्ही झोपून राहा. आ करा, नीट करा. एक मिनिट, मला या साईडला बघू दे. एक मिनिट अशी. ईस्टला बघा, वेस्टला बघा. 2 मिनिटं इथं थांबा, मला नीट बघू द्या. तुमचं टॉन्सिल्स फारच सुजले, आपल्याला ऑपरेशनची गरज आहे. कायची? मला काय माहित तुमची ती ठेवली का खिशात? छाती फनी 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 नाही, छाती फनी. Oh my God, निशाला. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? मी काल फोन केला होता ना तुम्हाला मॅम. मी मेकअप प्रोडक्ट कंपनीतनं बोलतोय, सेल्समन प्रसाद. तुम्ही शांत व्हा. टॉन्सिल्स ऑपरेशन करायचं ना, पुढच्या 10 मिनिटात ऑपरेशन होईल. शांत व्हा. आणि तुम्ही प्लीज इकडनं जाता का? मला सांगा, ही वेळ आणि जागा आहे का? प्रोडक्ट विकायची आणि प्रोडक्ट विकत घ्यायची जागा आहे. तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही प्लीज निघा. सॉरी, शांत व्हा. आपण ऍक्च्युली ना मॅम 50% ऑफ होता ना, शेवटचा दिवस होता सेलचा, म्हणून म्हटलं पर्सनली तुम्हाला येऊन भेटावं. एक्स्ट्रीमली सॉरी सर मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी. एक मिनिट जरा या ना जरा. येस मॅम. काय म्हणालात तुम्ही? नाही, ते 50% ऑफ आहे, सेल चालू आहे, आज शेवटचा दिवस आहे, म्हणून म्हटलं पर्सनली इथपर्यंत. 50%? हा, सेल चालू आहे. येस मॅम. ऑफर्स आहेत तुमच्याकडे? नाही, पण मी नंतर येतो, ऑपरेशन चालू आहे ना. ते मारू दे, ते महत्वाचं नाही. ते महत्वाचं नाही, ऑफर आहे तुमच्याकडे, हे महत्वाचं आहे. दाखवा ना कुठले ऑफर्स आहेत. हे बघा, या ऑफर चालू आहेत मॅम. या. अरे तू माझा बोनी पेशंट, बोनी कपूर, तू डॉक्टर, तू तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? म्हणजे काय? ओळखतो म्हणजे? अरे ह्याच्यामुळे तर माझी ओळख विसरलो मी. तुला नाही, माझा लेट इंजरी आहे, मला पाठवून दे. तुला लय बेकार आहे. काय केलंय काय असं त्यांनी? अरे ह्यानी तर मला सगळा धंद्याला लावला ह्यानी. काय केलंय? नाही, मी माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त यांच्यावरच उपचार केले. इट्स ओके, ते इट्स नॉट, म्हणजे इट्स माय ड्युटी, नो प्रॉब्लेम. मोबाईल यायचा, तुझा मोबाईल आहे माहिती ना, आठवतो ना मोबाईल? लिगामेंट ऑपरेशनच्या आत राहिलेला. तू जाय, तुला कानपण फोडेल ना तुझा. जाय, इट्स ओके. तुला माहिती आहे मी इथे आलो, एवढा लांब आला, हा इथे पाठलाग करत आलाय माझा. याला पाठवून द्या, डॉक्टर याला पाठवा. तू जा. मी आता डॉक्टर की सोडली आहे. तू डॉक्टर की सोडली आहे? तू ऍक्च्युली जग सोडलं पाहिजे होता. जा तू इथून. मी आता एका मेकअप कंपनीमध्ये सेल्समन म्हणून लागलो. मी डॉक्टर की सोडली आता कम्प्लीटली.
मेकअप तुझा पॅकअप करा इथून मला पाठवा. तुम्ही ओरडू नका, तुम्ही पडा, तुम्ही शांत व्हा. हात नको लाव. नाही हात लावत आहेत ते, तुम्ही शांत पडून राहा. आपलं टॉन्सिलचं एकदम सिरियस ऑपरेशन आहे की नाही, सिरियस ऑपरेशन आहे की नाही, मग तुम्ही शांत व्हा. आ करा बघा खूप सुजलंय की नाही. हा मग एक शब्दही आता तोंडातनं काढायचा नाही. एक शब्दही नाही. नाही. गुड. बरं आहे मग तुला आता हेच पाहिजे होतं ना. पाठांतराचं टेन्शन आपलं एक शब्द नाही त्यांनी सांगून टाकितलं. तुला पण बरं ना लिहायचं टेन्शन नाही. मॅम हे बघा मॅम म्हणजे हे बघा ह्या नवीन लिपस्टिक्सच्या शेड्स आहेत मॅम. म्हणजे नॉन स्टिकी शायनिंग मॅट फिनिशिंग बघा मॅम. यस याच्यावर काही ऑफर वगैरे आहेत का तुमच्याकडे? 50%. ठीक आहे चालेल. एक काम करा तुम्ही ती बाजूला ठेवा, हा मी घेईन ती. ओके मॅम या थँक्यू सो मच. मॅम आर यू इंटरेस्टेड इन प्लकर? लवकर आणलंय तुम्ही? येस हे बघा म्हणजे स्मूथ कम्फर्टेबल कसंही तुम्ही वापरू शकता. हे बघा मी किती शोधत होते हे प्लकर. येस याच्यावर काही डिस्काउंट आहे की नाही? 60%. 60% डिस्काउंट. Yes, ma'am. थँक्यू सो मच. Yes. पण ह्याची ट्रायल कशी करायची? नाही मी कालच आयब्रो केलेत. ओ काय करायचं? थांबा ना. हे काय करताय? नको ऐक. थांबा ना काही होणार नाही. एक मिनिट बसा ना. द्या इकडे अच्छा, ह्याच्यावर try करताय. Okay, good, good, good. नको ना ऐक ना. डॉक्टर डॉक्टर नाही, काही होत नाही हो. सिंगल केस. Wow, let me try. एक मिनिट. हे बघा, आता तुमचा शेप बिघडलाय. बघा केवढे आयब्रोज क्लीन होतात लगेच. आयब्रो शेप मध्ये येत आहेत. माझे आयब्रो काढले अरे मी ते टॉन्सिलचं ऑपरेशन करायला आलो. तुम्हाला सगळे आयब्रोज काढले. आयब्रो नुकसानीचा तुझ्यावर डावा टाकला. ठीक आहे आता आयब्रो आणि टॉन्सिल काय फरक आहे? हे बाजूला ठेवा. आणि तुम्ही done? please- हो हे डन. Okay, ma'am. ऐका ना तुम्ही ओरडू नका ना. तुमचं टॉन्सिलचं ऑपरेशन आहे ना. हे बघा टॉन्सिल्स आज पण आहेत उद्या पण. ऑफर उद्या राहणार आहे का? राहणार आहे का ऑफर? आता घेऊ द्या ना प्लीज. तुम्ही शांत पडून जा. नेल पॉलिश. ओ माय गॉड. आणखी काही शेड्स आहेत का? एक मिनिट. येस नाही तुम्ही काय बोलू नका फक्त ऍ करत राहा. मला त्याच्या क्वालिटी सांगा ना जरा. बऱ्याच शेड आहे. म्हणजे ही अशी नेल पॉलिश आहे ना तुम्ही बघा किती घट्ट आहे. म्हणजे अशी उलटी केली तर हे काय केलं तुम्ही? आय एम सॉरी ते सॅम्पल ओपन राहिलं मग ते चुकून. दुसरा पीस मिळेल ना? हा मॅम दुसरा piece आहे. thank God. ओके. दुसरं पीस शब्द चिटकतात का? माझा पीस खराब झाला. चिकटलं. हे काय होतंय? चिटकलं काय काय होतंय? केलं? काय करायचं? एक मिनिट मॅम तुम्ही करा ना काहीतरी उपचार डॉक्टर. मला नाही येत. तू काय करायला आलीस? नाही म्हणजे मी डॉक्टर आहे पण आजपर्यंत अशी केस कधीच नाही आली ना की एका पेशंटने निष्काळजीपणे नेलपेंट गिळलं. हा अशी केस नाही आली. तुझे डोळे फुटलेले काय बघितलं नाही तू? बाटली केली. मॅम काय करायचं? डोंट वरी माझ्याकडे आहे ना औषध. करा ना माझ्याकडे काहीतरी. नो प्रॉब्लेम. तुम्ही इथे मला झोपा. tension काय आलं. काय घाबरू नका. माझ्याकडे आहे बघा औषध आहे याचं औषध. असं पडा इथे. करशील ना? हा क्या? नाही तुम्ही पडा हो. डोंट वरी कराल होईल ना व्यवस्थित. रिमूव्हर करू का? रिमूव्हर होईल ना व्यवस्थित? 2 सेकंड मध्ये व्यवस्थित होईल. आराम मिळेल ना त्यांना? येस मॅम गॅरंटी आहे 2 सेकंदात होईल ना? येस जायचा गो तुझ्या. 2 सेकंदात. कुठलं औषध आहे हे? नाही ना औषध नाही ते नेलपेंट रिमूव्हर टाकलं मी अच्छा आतमध्ये. हा म्हणजे त्याने क्लीन होतं सगळं. अरे तुझ्या आईचा खो तुझ्या. तुला काय अक्कल आहे का? तू डॉक्टर आहेस संसर्गजन्य डॉक्टर आहेस. कुणाला पण बाधा होईल तुझी. तुला काय कळतं का ना? अरे मी बोलायला लागलो आईच्या गावात. मी मला यायला लागलो बोलायला लागलो आईच्या गावात. मी बोलायला लागलो. Thank you, Mr. Prasad. You are just genius person. डॉक्टर Oh my बोलायला God. लागलो. तुम्हाला माहितीये का? तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात क्रांती केली. क्रांती. Oh my
I know that, Papa love you. थँक्यू सो मच डॉक्टर थँक्यू थँक्यू बोल बोला अरे देवा काय झालं अहो ते नेलपेंट रिमूव्हर टाकलं ना त्याच्यामुळे आता मधले मधले शब्द सुद्धा रिमूव्ह होतील हो. आयुष्यभरात तुझ्या आईचा घ नाही घो असतं ते. हो संदीप माझ्या गाडीवर बिर्याणी मच्छी बिर्याणी खाऊ की आता बर नुसती बिर्याणी खाऊन जाणार नाही हा त्यातल्या लवंगा येचून काय लवंगांचं काय कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या आधी स्किटच्या आधी खाऊक लागतात म्हणून लवंग खातो तो एक मिनिट डॉक्टर साहेब माझ्या पण जरा घसा बघा ना लई टॉन्सिल झालेत बघा सांगा ना जरा अरे ए माणस तुझा टॉन्सिल किती असणार मोरी एवढा माणसाच्या अवयवाचा आणि त्याच्या टॉन्सिलचा काही संबंध नाही ते सारखे यांचा गोंधळ इकडे सुरू झालाय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. यानंतर वेळ झालेली आहे ते प्रेक्षक परीक्षकांनी कुठल्या जोडीची निवड केली आहे ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी मी राजेश कदम यांना मंचावरती आमंत्रित करते. आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या जोडीची निवड केली आहे ते. इथे जमलेल्या सर्वांनीच चांगले ॲक्ट केले. याच्यामध्ये आम्हाला अरुण कदम, प्रभाकर आणि भक्तिताई यांचं आवडलं. रतनशेठ खमन ढोकला आणि सुगंधाबाई सुरमाई तुमचा निकाल काय आहे? अरे तुम्हाला सांगते मी आणि सुगंधाबेन आज पहिल्यांदा आमचं एकमत झालेलं आहे. आणि त्यांची नावं आहेत ना ती पॅडी, अंशू, श्याम आणि योगेश. सेलिब्रिटीसाठी आणि बे टोप्या कार्यकर्त्यांसाठी. थांब ग मुनग्या, माका आधी सांग तू व्हेज खातलस का पापलेट खातलस? ढोकला. काय माहितीये का, आपल्या देशाच्या घटनेने आपल्याला आहार स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग आपल्याला जे पाहिजे ते आपण खाऊ शकतो, मनमुराद खाऊ शकतो. फक्त हे करत असताना आपण इतर कोणाच्या आहारावरती गदा आणत नाहीये ना याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि व्हेज खा, नॉनव्हेज खा, जे काही खाल ते पोटभर का हे जास्त महत्वाचं नाही का? मला वाटतं या अशा सुंदर पॉझिटिव्ह नोटवरती आपण हा एपिसोड संपूया. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन.